विधानसभा निवडणूक उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी निवडणुकीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची लगबग जी आहे ते इथे पाहायला मिळत आहे। आपण आता आहोत कणकवली मतदार संघातील एका अशा केंद्रावर जिथे हे मतदानाचं साहित्य जे आहे ते वाटप केलं जात आहे। ईव्हीएम मशीन असेल, त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन असेल, ते कर्मचारी जे आहेत ते घेऊन आपल्या मतदान बूथवर निघालेले आहेत। एकूणच निवडणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे। त्यासाठी जवळजवळ 4,500 कर्मचाऱ्यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा क्षेत्र आहेत, ज्या 3 विधानसभा क्षेत्रासाठी एकूण 17 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि या 3 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6,78,928 मतदार जे आहेत ते भवितव्य ठरवणार आहेत। त्यापैकी महिला ज्या आहेत त्या सर्वात जास्त मतदार आहेत, म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या 3 मतदारसंघातील आमदार कोण असेल हे ठरवणार आहेत। 3,41,000 स्त्री मतदार आहेत, तर त्याचबरोबर पुरुष 3,36,000 मतदार आहेत। एकूणच अशा पद्धतीने संपूर्णपणे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही पुरता चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।